डिलिव्हरीनंतर केसांची फार वाट लागली आहे. एकतर जास्त लक्ष द्यायला मिळत नव्हतं, त्यामुळे विंचरणं किंवा छान शॅम्पू करणं, कंडिशनर करणं ह्या गोष्टी होतच नव्हत्या. त्यामुळे फ्रिझी हेअर पण झाले, गळायला लागले, खूप हेअरफॉल आणि अगदीच केसांची वाट लागलेली आहे. तुम्ही बघू शकता कडकही झाले होते आणि गुंताही खूप व्हायचा. त्याच्यामुळे मी एक छानसा हेअर मास्क आणलाय. हेअर स्पा घरीच करते, पार्लरमध्ये तर हे पॉसिबलच नाही आहे. त्यामुळे बघूया. माझे केस ना धड स्ट्रेट आहेत आणि नाही कर्ली आहेत, सो मीडियममध्ये आहेत. त्याच्यामुळे मी आज आहे ना कर्लीच करून टाकते त्यांना. तर हेअर स्पा आणि केसांचं नरिशमेंट केलंच पाहिजे, आत्ता मला कळायला लागलं आहे. त्यामुळे आधीसुद्धा मी हे यूज केलं तर मला जरा चांगले रिझल्ट मिळाले. सो आता मी परत ट्राय करते. केस अगदीच विंचरायला मिळत नाही आणि त्यांना पॅम्परिंग सुद्धा करायला मिळत नाही. सो आज ठरवलं की आज हेअर मास्क लावूनच घेऊया. मुलांना झोपवलं आणि त्यानंतर मग थोडंसं स्वतःला पॅम्परिंग मोडवरती आणलं आणि केसांचं नरिशमेंट करायचं ठरवलं. अगदीच केस खराब झाली होती आणि स्काल्पसुद्धा खूप खराब झाला होता. सो ही आहे घरगुती ट्रीटमेंट. तर पार्लरमध्ये जाऊन आणि इतक्या सगळ्या गोष्टी करणं पॉसिबल नाही आणि खर्चसुद्धा खूप होतो. त्यामुळे मी छान हेअर मास्क आणला. सो तुम्हाला सुद्धा मी नंतर सांगेन. आधी मला ह्याचे रिझल्ट बघायचे आहेत. एकदा मी यूज केलं आहे, त्याच्यानंतर आता हे सेकंड टाईम आहे. पण मला खूप छान वाटलं आणि जरा बाउन्सी हेअर झालेत आणि जरा कडक होते, तर आता एकदम सॉफ्ट मऊ मऊ वाटतात आणि एकदम छान कर्ली वेवी दिसतात केस. सो मला मस्त वाटलं आणि जरा हलकं हलकं पण वाटतंय. स्काल्प पण एकदम मस्त स्वच्छ निघाला. सो मस्त आहे. असं तुम्ही सुद्धा घरगुती करत जा आणि केसांची काळजी हा खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की आपली सुंदरता ही केसांवरतीच आहे. त्यामुळे हे आहे माझं हेअर केअर रुटीन. सो कसं वाटलं व्हिडिओ? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.